नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करणार आहे आणि रात्री 2ला. तुम्हाला वाटत असेल की रात्री 2ला का ताई दाखवते अभ्यास? तर बघा, मी सांगितलेलं तुम्हाला मला बरं नव्हतं. मग त्या दिवशी कसं जरा बरं वाटत नव्हतं म्हणून सगळे आम्ही लवकरच झोपून गेलो. आणि मग मला खंत वाटत होती की आज अभ्यास झाला नाही आपला रात्रीचा. झोप लागली आणि परत उघडली, कारण मनात जिद्द होती की आज अभ्यास झाला नाही. तर लगेच झोप उघडल्याबरोबर आले परत इकडल्या, म्हणजे 2 बेडरूम आहेत, एका जी माझ्या मुलीची स्टडी रूम आहे तिथे आले आणि बसले आपल्या अभ्यासाला. तर बघा, म्हणून तुम्हाला दिसत असेल इथे 2:15 वाजलेले आहेत. तर बघा, मी आत्ता ना 2:15 वाजता बुद्धिमत्ता चाचणी करते, कारण मला खरंच माझ्या डोळ्यात झोप नव्हती. आणि मला भरपूर अशा मैत्रिणींचे कमेंट येत आहेत की ताई तू कशी काय, तुला झोप येत नाही का, की तू कसा अभ्यास करते? तर बघा, अगोदर तुम्हाला सांगते, मी सरांचं बुद्धिमत्ता चाचणीचं अगोदर अर्धा तासाचं लेक्चर आहे ते बघून घेणार अक्षरमालेचं, म्हणजे माझ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आणि नंतर मी पुस्तकाकडे वळणार. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, खरंच ना मनात जिद्द तयार करा. आणि माझ्यासमोर अशा परिस्थिती आल्यात आणि म्हणजे मला ना, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघितले असेल अगोदरपासूनचे, तुम्हाला माहीत असेल माझा संघर्ष जुना आहे. त्यामुळे मला स्वतःमध्ये आपोआप जिद्द पेटलेली आहे. आणि माझा जो TETचा जो मागील पेपर होता तोही एका मार्काने गेलेला आहे. त्यामुळे ना अक्षरशः अशी अंगात झुंज तयार झालेली आहे की आता नको, आता अपयश नको. आता मी माझा दृष्टिकोन बदललेला आहे, त्यामुळे माझं दृश्य पण बदललं आहे. खरंच तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, तुमचं आपोआप दृश्य बदलेल. आणि एखाद्या घटनेमध्ये ना आपल्याला खुश करण्याची आणि दुःख करण्याची शक्ती नसते. कुठलीही घटना असो, त्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ठरवतो की आपण त्या घटनेमुळे खुश होणार आहे, दुःखी होणार आहे, की आपण हिंमत हरणार आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीला किंवा घटनेला एवढी किंमत कधीच देऊ नका जेवढी आपण आता देत आहोत. म्हणजे एखाद्या घटनेचा तुम्ही कसा अर्थ लावता, तर त्यानुसार आपण आपली हिंमत स्ट्रॉंग बनवू शकतो. म्हणजे लक्षात ठेवा मैत्रिणींनो, स्वतःच आपण स्वतःला शक्ती देऊ शकतो आणि स्वतःच आपण स्वतःची शक्ती आपणच काढू शकतो. म्हणजे मला हे सांगायचं आहे, तुम्ही जर म्हणाल की आता मला वेळच मिळत नाही, मला भरपूर कामं आहेत, माझी घरची कामं आहेत, मी TET कशी पास होईल, मी टेटचा अभ्यास कशी करू, मला झोपच येत नाही, तर ही कारणं आता आपल्याला द्यायचीच नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगते, मला आजचा हा व्हिडिओ यासाठी पण बनवायचा आहे, कारण बघा, जरी आपली परिस्थिती, जरी आज माझी परिस्थिती जरा मला बरं नाही आहे, तरी पण आपण हिंमत हरायची नाही. आपण स्वतःला सांगायचं, मी करू शकतो. होतो थोडा त्रास, मला मान्य आहे, थोडी सवय लागेपर्यंत, मनात जिद्द पेटेपर्यंत होतो, पण जरा विश्रांती घ्यायची, आराम करायचा, परत उठायचं, परत करायचं. कारण एकदा का खंड पडला ना, तर आपल्याला मग त्या खंडाची सवय लागते आणि मग ती आपली सवय बनते. म्हणून स्वतःला कधीही अशा नकारात्मक सवयी लावू देऊ नका. स्वतःला आता बघा, सरांचं लेक्चर कंटिन्यू सुरू आहे आणि आता बघा, मला जे वाटतंय ते पॉइंट मी नोट करून ठेवत आहे. आणि म्हणजे अर्ध्या तासाचं लेक्चर होते, तर माझं ते 2:45 वाजेपर्यंत चाललंय. आणि बघा, मी दाखवते तुम्हाला. आता थोडंच राहिलं संपायचं, बघा थोडंसं राहिलेलं आहे. तेवढं संपलं की मग आता मी पुस्तकातली प्रॅक्टिस करणार. म्हणजे हा लास्ट शेवटचा क्वेश्चन असेल. बघा, परत दाखवते एक वेळा. तर सरांनी छान समजावून सांगितलं, मला आवडतं यांची पद्धती. आणि बघा, मग नंतर मी सरांचं जे लेक्चर आहे ते पूर्ण माझं अर्ध्या तासाचं होतं ते ऐकून झालेलं आहे. आणि नंतर मी माझ्याजवळ जे सरांचं पुस्तक आहे अनिल अंकलगी सरांचं, त्यातून मी मग प्रॅक्टिस करत आहे. म्हणजे आता मला ठरवायचं होतं की मी आता जे ऐकलं त्यातून मला काय मिळालं आणि मला यश प्राप्त झालं का, म्हणजे मला काही कळलं का. तर बघा, मी 2:45 पर्यंत लेक्चर ऐकलं आणि 10 मिनिटं झाली मी प्रॅक्टिस करत आहे त्या गणितांची. आपले जे अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे त्यात मी दाखवते तुम्हाला समोर. त्यात असे काही प्रश्न दिलेले आहेत, त्यातून आता प्रॅक्टिस करते आहे. मैत्रिणींनो, अपयश, अडचणी, अडथळे, कठीण परिस्थिती काहीही करू शकतं, पण आपण ठरवायचं आहे की आपल्याला त्यांना कशा प्रकारे तोंड द्यायचं आहे. ते आपली शक्ती काढून पण घेऊ शकतात किंवा आपल्याला शक्ती देऊ शकतात, पण आपल्याला त्यांना सांगावं लागेल की मी माझी निवड शक्ती खर्चण्यात करत आहे की शक्ती वाढवण्यात. तुमच्यापासून मी शक्ती घेत आहे, माझा कॉन्फिडन्स वाढवत आहे, परिस्थितीत मी कशी झुंज देत आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. जर आपण म्हटलं नाही आता होऊच शकत नाही, मी या परिस्थितीने थकून गेले, आता नाही जमत माझ्याशान, आता आपण खरंच काही करू शकत नाही. जोपर्यंत आपण स्वतःला काही सांगणार नाही, पुन्हा रिस्टार्ट करणार नाही, तोपर्यंत काहीही बदलणार नाही. दृष्टिकोन बदलावं लागेल, स्वतःला बदलावं लागेल, तेव्हाच आपण काहीतरी करू शकू. भरपूर कमेंट येत आहेत की ताई आम्हाला कळत नाही, आम्हाला झोप येत आहे, आमचा अभ्यास होत नाही, आम्हाला कळत नाही कुठून सुरुवात करावी. तर कृपया करून मी तुम्हाला
तळमळीने सांगते, माझे मागील व्हिडिओ बघा, भरपूर छान गाईड केलेला आहे, तुम्हाला छान मोटिवेशन मिळेल. आणि त्यामुळे कसं होईल, परत कसं मैत्रिणींनो, आता तेच सांगायचं गेलं तर आपल्या ज्या अगोदरचे सबस्क्रायबर त्यांनी ऐकलेलं आहे सगळं, आणि परत तेच सांगायचं म्हटलं तर मग आपला पण कसं तेवढा वेळ नाही, आपल्याला पुढील पण अभ्यास करायचा असतो. म्हणून मागील व्हिडिओ छान बघा माझे, तुम्हाला छान गाईड मिळेल जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना, आणि छान मोटिवेशन मिळेल, मला त्यात आनंद राहील. बघा मैत्रिणींनो, माझ्या जीवनात पण भरपूर संघर्ष आलेले आहेत आणि मी 2011 पासून संघर्ष करत आहे. जर मी आता हरले असते ना तर मी तुम्हाला मोटिवेट करू शकले नसते, आणि कदाचित हे चांगल्यासाठी असेल माझ्यासाठी. बघा, आपल्या आयुष्यात जेही होतं ते चांगल्यासाठी होते, यातून मी भरपूर शिकले आणि मी स्वतःही मोटिवेट होते आणि तुम्हाला पण करू शकत आहे. यामुळे मला असं वाटते की जे परमेश्वर आपल्यासोबत करतो ते चांगल्यासाठीच करतो, आणि त्यामुळे कसं मला प्रेरणा मिळत गेली आणि मला मोटिवेशन मिळत गेले, मला परिस्थितीतून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळत गेली, आणि ही सगळी संधी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि बघा मैत्रिणींनो, यश आणि अपयश दोघांची सुरुवात विश्वासापासून होते. तुम्हाला ठरवायचं आहे, जर आपण जर अपयशावर विश्वास केला ना, आपण त्याच अपयशाला आपल्या मनात खतपाणी घालत गेलो, मला वेळच नाही, तर ते झाड मोठं होईल. जर यशाला खतपाणी घातलं ना तर आपल्या मनातलं जे यश आहे ना ते मोठं होईल. म्हणून आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या झाडाला खतपाणी घालायचं आहे, यशाला की अपयशाला. आणि हे सगळं आपल्या मेंदूला आपल्याला सांगायचं आहे की मी ही गोष्ट करू शकते, तेव्हाच आपण आपल्या मेंदूचे सर्व दरवाजे उघडू शकतो. आणि जर तुम्ही म्हटलं की नाही, माझ्याशानं होतच नाही, मला झोपच येते, तर मग काहीच होऊ शकत नाही. आपणच आपल्या मेंदूचे सर्व मार्ग बंद करून टाकतो. म्हणून सगळ्यात अगोदर स्वतःवर विश्वास ठेवून आणि खात्रीदार मार्ग निवडा की मी करू शकतो, आणि मी हे केल्याने यशस्वी होतोच, तरच आपला विश्वास आपोआप वाढीस लागतो आणि आपल्या मनात जिद्द तयार होते आणि आपण खरंच काहीतरी करू शकतो. आणि मला हा स्वतः अनुभव आलेला आहे, त्यामुळे मी सीटेट पास झाले. आता मी माझा जो MA चा रिझल्ट लागला त्यात पण जो इंग्लिशमध्ये MA करता त्यात पण छान फर्स्ट इयर पास झालेले आहे. असाइनमेंटचा एका सब्जेक्टचा रिझल्ट आला त्यात पण छान मार्क मिळाले आहे. म्हणजे कसं असतं मैत्रिणींनो, मला स्वतःचं गुण करायचं नाही किंवा मला दाखवायचं नाही तुम्हाला, पण मला तुम्हाला सांगायचं आहे की जर एक वेळा जर आपल्या मनात जिद्द पेटली, स्वतःवर विश्वास ठेवला, दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः काहीतरी आपली क्षमता ओळखली आपण ना, तर खरंच आपण काहीतरी करू शकतो. आणि मला तुम्हाला एक जवळच्या मैत्रिणीने गोष्ट शेअर करायची आहे. खरंच मी तुम्हाला सांगते, मला सोशल मीडियापासून मी फार लांब होते आणि मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी अशी YouTubeवर व्हिडिओ टाकेल म्हणून. तर बघा आज म्हणजे काय असतं की माझ्या मनात जी जिद्द तयार झाली किंवा स्वतःची क्षमता मी ओळखली ना, तर बघा आज मी तुम्हाला पण मोटिवेट करत आहे आणि मी स्वतः पण मोटिवेट होत आहे. म्हणून सांगते, कधीही घाबरायचं नाही, स्वतःला ओळखायचा, स्वतःला वेळ द्यायचा, तेव्हाच आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकू आणि आपल्या आईबाबांची पण स्वप्न पूर्ण करू शकू. ज्यांनी आपल्यासाठी स्वप्न पाहिली त्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करू शकू. नवऱ्याने पाहिली असेल तर नवऱ्याची पण पूर्ण करू शकू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः आपण आपल्या स्वप्नांसाठी उंच भरारी घेऊ शकू. तर मला म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणजे मी हा जो व्हिडिओ बनवत आहे त्यातून मला हेच सांगायचं आहे, कारण समोर TETची परीक्षा आहे, कदाचित टेट येऊ शकेल आणि भरपूर मैत्रिणींचे कमेंट मला थोडे असे हरल्यासारखे किंवा खसल्यासारखे दिसतात. त्यामुळे मला वाटलं जरा त्यांना मोटिवेट करावं आणि माझ्याजवळून जर त्यांना काही घेता येईल आणि त्यांना जर त्यांच्या अभ्यासासाठी उत्स्फूर्त त्यांच्या मनात प्रेरणा तयार होईल तर ती माझ्यासाठी खरोखर आनंदाची गोष्ट राहील. म्हणून जरी आपल्याजवळ मैत्रिणींना योग्यता असली आणि जर तुम्ही ठरवलं किंवा मी ठरवलं की मी काही करू शकत नाही ना, तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून स्वतःला सांगा, स्वतःचे मार्ग ओळखा, स्वतःच्या क्षमता ओळखा आणि करा सुरुवात. सगळं काही तुमच्या आपल्या हिताचंच होतं आणि आपल्याला आपोआप यश मिळतं. मैत्रिणींनो बघा, मी जे आपले अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे ना, त्यातून बघा मी असे जे सरांनी सराव प्रश्न दिले आणि ते सोडवून बघत आहे. आणि आता मला असं वाटते 3.25 झालेले आहेत आणि माझे छान सराव प्रश्न सोडवून झाले आणि माझी प्रॅक्टिस पण झालेली आहे. त्यामुळे मी आता कसं सर्व काही हे असं वाटतं आता ठेवून द्यायचं, कारण कसं आता मनाला समाधान झालंय की झालाय आज अभ्यास आणि आता जाऊन झोपणार. तर आज जरा उशिरा उठणार, म्हणजे आता छान बुद्धिमत्तेचा अभ्यास झाला तर एक आपला अभ्यास झाल्यावर जे समाधान मिळतं ना, ते छान समाधान मला प्राप्त होत आहे माझ्या मनाला आणि मला खूप छान वाटत आहे. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तर आजसाठी एवढंच. स्वतःची काळजी घ्या आणि हो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपले एक व्हॉट्सअप चॅनल आहे मोटिवेशन विथ वैशाली,
तिथे मी माझे काही अभ्यासाचे नोट्स टाकते. बघा तुम्हाला आवडले तर तिथे व्हा जॉईन. आणि तसेच आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या ज्या भरपूर मैत्रिणी आहेत त्यांना पण लाभ घेता येईल. तर आजसाठी एवढेच मैत्रिणींनो, भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा, मोटिवेट राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या. मी पण घेत आहे, तुम्ही पण घ्या. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेऊ तेव्हाच आपण घरच्यांची पण काळजी घेऊ शकू आणि स्वतःचं स्वप्न करण्यास आपल्याला